तिथे आहे. द्रोणागिरीवरच चढायचं ठरलेलं, पण काय विषय झाला, त्यांनी येऊन तिथं महादेव कोळींना भेटले. आल्या मालुसरेंना मुजरा घातला. कळालं सर सेनापती आल्यात. मुजरा घातल्यानंतर मालुसरे म्हणले स्वराज्याचं काम आहे, महाराजांचं काम आहे, तरी ती तयार नाहीत. उदयबांच्या विरोधात जायचं जर त्याला कळालं तर त्यांनी माझ्या मुलाला सोडला नाही, मुलाला वरून ढकलून टाकला. खालना आवाज नाही आला म्हणून त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. मग मालुसरेने उदयबांनी जी पार वाकवलेली होती ती पार सरळ करून टाकली. आज मी तुम्हाला बोलतोय त्याच्यावर तुम्हाला विश्वास नाही, पण जे करून दाखवणार त्याच्यावर विश्वास आहे. तशी उदयबानं वाकवलेली पार सरळ केल्यावरती मावळे तयार झाले. मग त्यांच्या मदतीने द्रोणागिरी ठरलेला. मग द्रोणागिरीच्या पायथ्याला त्यांनी ह्याचा कार्यक्रम घेतला, गोंधळाचा कार्यक्रम घेतला. आणि तानाजीने वरती पण दुसरा प्रोग्राम ठेवलेला, जसं की उदयबानला गाफील ठेवणे. ती मुलगी त्यांनी पळवून आणलेली, तिच्यासोबत लग्न करणार, तिला होकार द्यायला होते, ती कन्व्हिन्स करून ते सगळं झालं.